गोव्याला फिरायला. आणि हा आहे गोव्याचा रोड. थोडासा आबड धोबड, थोडासा चांगला. फ्रेंड्स, हा जो समोर दिसतोय हा गोव्याचा नवीन झालेला ब्रिज आहे. खूपच मोठा ब्रिज आहे हा. आता जो जातो मापसा एअरपोर्टला. कुठल्या एअरपोर्टला? मापसा ना रे, मोपा एअरपोर्ट. सॉरी, हा मोपा एअरपोर्टला जातो. हे बघा दिसत असेल ना तुम्हाला वरती. हे बघा खूपच मोठा ब्रिज आहे. मी आज माझ्या बरोबर आहे ना, आज तुम्ही व्हिडिओ मध्ये राहावा. आज तुम्हाला मस्त मस्त गोव्यामधले शूट दाखवते. बघा कितीच मोठा ब्रिज आहे हा. खूप मोठा आहे. आज तुम्हाला सगळं गोव्याची लोकेशन दाखवते. हा बघा गोव्याचा रोड किती क्लीन आणि किती सुंदर असा रोड आहे हा. किती मजा येत असेल ना ड्रायव्हिंग करायला असल्या सुपर रोडवरती. वा, माहिती का फ्रेंड, माझी फ्रेंड सुद्धा गोव्याला राहते, पण ती आता सध्या तिच्या घरी गेलेली आहे. आणि आज आम्ही खूप मस्ती धमाल केली असते, जी की तुम्ही तिला माझ्या व्हिडिओमध्ये लवकरच बघणार. आणि आम्ही लवकरच ट्रिपला जाणार आहे. ती कुठे जाणार आहे आपण ट्रिपला? गणपतीपुळे. गणपतीपुळे नाही, ती राधानगरी कुठे? राधानगरी. हा, तिकडे जाणार आहे ना आपण. हे बघा फ्रेंड्स, हे जे दिसतंय ना, हे पेट्रोल पंप. ह्याच्या बाजूला एक सनमैन आहे. इकडे ना गोवा फेस्टिवल झालेलं 2024 31 डिसेंबरला. इकडे सगळे हिरो हिरोईन आलेले गोव्याला. आता आम्ही थांबलो पेट्रोल भरायला. डिझेल आज की नाही, मी सकाळी कितीला उठले माहितीये का? 5 वाजता उठले. उठून सगळी तयारी केली. आम्ही नाश्ता केला, इडली सांबार वगैरे. आणि आम्हाला इकडे यायचं होतं म्हणून मी आता बघा आम्ही निघालो. माहित नव्हतं किती वाजता पोहोचू. जसं की धन्य बोलतं अर्धा एक तासात पोहोचेल, तर पोहोचेल आम्ही अर्धा एक तासात. बरोबर व्हिडिओमध्ये तुम्ही राहावा. आणि थोडासा मोबाईल खूप हसतोय कारण की मी नवीन बसलेले, मला एवढा मोबाईल धरायला जमत नाही चालू गाडीमध्ये. तर प्लीज समजून घ्या आणि मला छान कमेंट करून सांगत जा की मी अजून काय नवीन केलं पाहिजे माझ्या व्हिडिओमध्ये. गोव्याला लोक जास्त करून आहे ना मच्छी खातात. कंटिन्यू तुम्ही त्यांना मच्छी द्या, ते कंटिन्यू मच्छी खातात. बस आपल्यासारखं नाही की आपण कसं फक्त चतुर्थी सोडून सगळ्या वारी खातो, तसं नाही. इकडे चतुर्थीला तर खातच नाहीत, पण दर मंगळवारी इकडची लोक नॉनव्हेज खात नाहीत. कारण की मंगळवार गणपतीचा वार आहे, त्यामुळे इकडे मंगळवारचं नॉनव्हेज खात नाही. जसं की आपल्या साईडला आपण कसं सोमवारचं खात नाही, असं इकडे ना मंगळवारचं खात नाही. म्हणजे बघा इकडची लोक ना आपल्यापेक्षा किती धार्मिक लोक आहेत. खूप धार्मिक लोक आहेत. बिलकुल कोणाच्या घरी तुम्हाला मंगळवारचं नॉनव्हेज नाही भेटणार. पण मच्छीचे दिवाणे. आणि आपल्यासारखं नाही इकडे. लेडीज जेंट्स ड्रिंक करतं. इकडे कॉमन आहे, लेडीज जेंट्स सगळे ड्रिंक करतात. मुळात म्हणजे इकडची दारू आहे ना ती चढतच नाही. आणि त्यांचा
चांगली पण असते. म्हणजे आपण म्हणतो हेल्थसाठी नाही का दारू कुठलंच व्यसन चांगलं नसते, पण इकडचे लोक घेतात. संडेला तर कंपल्सरी सगळे जेंट्स आणि लेडीज पार्टी करतात इकडे, आहे ना प्रद्युम्न? हां बघा, प्रद्युम्नला आमचं सगळं माहिती. तर आता मी पोचला आहे म्हापशाला. प्रद्युम्नचं इथं थोडंसं काहीतरी काम चाललं आहे, दिसत असेल तुम्हाला प्रद्युम्न. ते काम झालं की आम्ही आता जाणार आहे बाजारमध्ये. तुम्हाला बाजारमधला व्हिडिओ दाखवते. हॅलो, हां. आम्ही आता तर म्हापसा आम्ही निघालोय. बाजार फिरायला चाललोय. मस्त चालत चालत चाललोय इकडून. आता आहे पुढं अजून भरपूर. बाजारात पोहोचले की तुम्हाला इकडचा बाजार दाखवतो आम्ही. हा, पूर्ण बाजार दाखवतोय. आणि ना फ्रेंड्स, एवढं सुंदर वाटतं ना इकडे फिरायला. जिकडे ना गाडीवरती फिरायला नाही आवडत, तसं चालत फिरायला खूप छान आहे इकडे. इकडे कोणाचं काही नसते, कोणाला पडले, सगळे आपल्या धुंदीत मस्त असतं. हा. महाराज म्हापसा मेन चौक, हे बघा आहे म्हापशाचा मेन चौक. समोर एक छत्रपती शिवाजी महाराज. हा मेन चौक. हा लगेच फोन करते काय. ठीक आहे हा, सांगतो करतो त्याला फोन. काय गं? हा नाही, एप्रिल कमी येईल तुला. चल ना. फॉर्म हो जाएगा ना.